सगळ्यांना माझा नमस्कार. आणि आज काल काही व्हिडिओ आला नव्हता आणि आज डायरेक्ट शेतातनं सुरुवात केलेली मी व्हिडिओ शूट करायला. तर इथे ना मिरच्यांना फवारणी करण्याचं काम चालू होतं. इथे ना खुशीचे पप्पा ते मारत होते औषध आणि मी इथं मशीनजवळ होते, कारण तिथं एक माणसाची गरज राहते. तर मग त्याच्यामुळं मी तिथे होते. आणि आज मिरच्यांना औषध मारता मारता बरेचसे काही हे झालं. पहिली गोष्ट, औषध व्यवस्थित मारताच येत नव्हतं, कारण त्याची जी नळी होती ती सारखी तुटायची किंवा मग मध्येच चिरून गेली होती. तर बरंच औषधं वाया गेलं. त्याच्यानंतर मग इथं मी सुद्धा आले होते थोडी मदत करायला, पण तिकडे लगेच नळी निघून गेली होती, म्हणजे चिरली होती मध्येच. तर खूप औषध इथं वाया गेलं. मग परत ती रिपेअर केली आणि मग परत औषध मारायला घेतलं. तर त्याच्यात परत जिथं जॉईन केलं होतं ते निघून गेलं. मग औषध मारणं थोडं म्हणजे बंदच करून टाकलं, कारण होतच नव्हतं. तर त्याच्यात आली होती केकची ऑर्डर. मग केकची ऑर्डर कंप्लीट करा. तर आता आले मी किचनमध्ये आणि म्हटलं बेस्ट शिजत टाकून देऊ, तोपर्यंत बाकीचे कामं आटपता येतील. तर आत्ता वाजले होते 6:30 वाजले होते आणि मग पटपट सगळं आवरायला घेतलं. तर इथे बेस 150 रुपयाचा बेस केक बनवून द्यायचा होता मला. तर मग त्यासाठी मी प्रीमिक्स घेतलं, ते व्यवस्थित मिक्स केलं आणि त्याचं बॅटर केलं. त्यानंतर जो स्पॉन्ज आहे तो बेक होण्यासाठी ठेवून दिला. आणि जोपर्यंत म्हटलं आता केक जो बेस आहे तो बेक होतो आहे तोपर्यंत घरदार आवरून घेऊ, कारण माझं सगळं कामं तसंच पडेल होतं. आम्ही पाठीमागच तेच 1-1.5 तास आम्हाला पुरलं. मग त्यानंतर आता खुशी पप्पा ते करत होते काम, पण मी आली होती घरात. आणि इथे आता बेस तयार करून मी शिजत टाकून देईल आणि त्यानंतर क्रीम फेटून घेईल. म्हणजे केकचं जे मला लागणारं सगळं सामान किंवा काम आहे ते रेडी करून ठेवील आणि मग घरकामाला सुरुवात करेल. म्हणजे मग जोपर्यंत स्पॉन्ज शिजेल तोपर्यंत क्रीम ही माझी सेट होऊन जाईल आणि बरेचसे कामं माझे आटपले जातील. इथे मी ना क्रीम व्हिप करून घेतली आणि तेच दाखवत होते तुम्हाला. तर आता क्रीम फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि आले पुढच्या घरामध्ये थोडंसं बेडशीट वगैरे म्हणजे घरदार झाडून घेऊ म्हटलं. तर कपडे काढून आणलेले होते, ते पडलेले होते तसेच. आणि हे कपडे जे आहे ते धुवायचे होते, म्हणजे मिस्टरांनी बदललेले कपडे, काही स्त्रियांचे असे म्हणजे राहतात दिवसभराचे कपडे काही. तर मग ते गोळा करून ठेवून दिले आणि घेतलं घर झाडायला. तर घर झाडून घेतलं म्हटलं. घर झाडून घेऊन त्यानंतर मग पाणी भरलं आणि तोपर्यंत स्पॉन्ज जो आहे तो मध्ये मध्ये चेक पण करत होते मी. तर अजून काही झालेला नव्हता. तर म्हटलं घरदार झाडून घेऊ आणि मग तोपर्यंत जो स्पॉन्ज आहे तो बरोबर बेक होईल.
तर इथे स्पॉन्ज जो आहे तो रेडी झाला होता आणि बाहेर काढून घेतला, थंड झाला थोडासा आणि अजून बराचसा गरम होता. मग काय केलं, त्याच्या लेअर केल्या म्हणजे लवकर थंड होईल त्याच्यामुळं. मग 7 वाजत आले होते आत्तापर्यंत. तर मग मी ना थंड करत होते, म्हणजे हवा देत होते त्याला, म्हणजे लवकर थंड होईल. आणि हा आहे ना थोडासा बाजूने हे झाला होता, थोडासा जळल्यासारखा झाला होता, म्हणजे पुरा नव्हतं पण थोडासा गोल्डन कलर जास्त आला होता त्याला. तर मग म्हटलं ते काढूनच टाकू, तर मग तेच काढत होते. आणि इथे ना जे हे असतं ना, तर याने ना मी हवा देत होते म्हणजे लवकर गार होईल. आणि इथे क्रीम पायपिंग बॅगमध्ये घेतली आणि खाली लावून घेतली, म्हणजे व्यवस्थित जो केक आहे तो जो स्पॉन्ज आहे तो व्यवस्थित जे बेस आहे त्याला चिटकून राहील, जेणेकरून मग केक हलणार नाही. त्यामुळे मग खाली क्रीम अप्लाय केली. त्यानंतर मग पहिली लेअर ठेवली आणि व्हिप क्रीम लावून व्यवस्थित जे स्ट्रॉबेरी क्रंच आहे ते अप्लाय केलं. हीच प्रोसेस जी आहे ती 2दा रिपीट केली आणि त्यानंतर थर्ड लेअर जी आहे ती ठेवली. आता मी ह्या केकमध्ये आज वेगळी ट्रिक वापरली होती. ज्याप्रमाणे बेकरीचा केक लागतो तशी थोडीशी तसा ट्राय करण्याचा प्रयत्न केला होता. तर इथे ना जी आपण वरून फिनिशिंगला जी क्रीम लावतो मध्ये, तर तिच्यामध्ये मी क्रंच टाकला होता, जेणेकरून स्ट्रॉबेरीचा फ्लेवर थोडासा जास्त येईल. त्याच्यामुळं मग क्रीममध्ये सुद्धा क्रंच हा वापरला होता मी. इथे जो आहे तो केक जवळपास आपला पूर्णच झालेला आहे. आणि तुम्हाला केक डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला. ही डिझाईन मी पहिल्यांदाच केलेली आहे. तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर इथे मी आले होते किचनमध्ये. तर खुशीचे पप्पा गेले होते बाजारला, तर भाजीपाला आणलेला होता आणि आज होती म्हणजे एकादश. तर मग बटाटे पटकन मी उकडत टाकून दिले, कारण साबुदाणा खिचडी करायची होती. खुशीच्या पप्पांना भजनाला जायचं होतं. 8 साडेआठ झालेले होते. तर मी पटकन त्यांना येईपर्यंत पाणी उकळत ठेवलेलं होतं एक साईडला. मग ते आले, मी पटकन बटाटे चिरून जे आहे ते उकळत टाकले. आणि केक तो मुलगा आला होता की केक द्या म्हणून. तर मग केक पॅक करत होते, तिकडे खुशी पप्पांना दाखवत होते आणि तुम्हालाही दाखवला. तर खुशीच्या पप्पाचा जो फोन आहे तो थोडी त्याची क्लॅरिटी जी आहे तो चांगली आहे. तर मग त्याच्यामध्ये फोटो काढ म्हणे. तर मग त्याच्यामुळे मी इथे ना फोटो काढून म्हणजे फोटो काढत होते त्या फोनमध्ये. पॅक केला होता, मग बाहेर काढायचं खूप कंटाळा आला होता. त्याच्यामुळे मग तसा बॉक्समध्येच फोटो काढला. आणि त्याच्यानंतर खुशी पप्पांनी आणली होती बाजारमधून समोसे, कारण खुशीच खूप चालू होतं समोसे आणा. तर तिच्या पप्पांनी आणले होते समोसे. तर मग आता आम्ही समोसे खाणार होतो.
आता मी इथे सगळं जो भाजीपाला आणलेलं होतं बटाटे वगैरे, तर ते सगळं फ्रीजमध्ये लावून घेत होते व्यवस्थित. कारण आता आणखीन 3-4 किंवा 2-3 दिवसांनी बहुतेक गणपती बाप्पा जे आहे ते त्यांच्या घरी जातील. तर मग तेव्हा नैवेद्य करावं लागतात. तर बऱ्याच ठिकाणी 51 करतात, म्हणजे जे ज्याची ही राहते. तर मग मी मोजत होते की किती भाज्या आणल्या आहे, किती होतील, किती आणावं लागतील परत. तर ते मोजत पण होते आणि हा भाजीपाला जो आहे तो फ्रीजमध्ये व्यवस्थित लावत पण होते. तर आता इथं गवारच्या शेंगांना ते वाटलं होतं लगेच निसून घ्यावा, पण टाईम खूप होत होता. मला साबुदाणाही गरम करायचा होता, त्याच्यामुळे मी तसंच ठेवून दिलं आणि इथे फ्रीजमध्ये व्यवस्थित सगळं भाज्या लावून ठेवत होते. तर इथे ना माझा साबुदाणा जो आहे तो परतवत होते मी. आणि ही नवीन शेगडी घेतली आहे आत्ता आम्ही. तर त्याच्यावरच सगळा स्वयंपाक करत होते मी, कारण गॅस भरपूर लागतो त्याच्यामुळं. तर आता इथे खुशीचे पप्पा गेले होते जेवण करून भजनाला गावात, आणि